नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की DVTT ध्रुव या फॉन्टमध्ये टाईप केलेलं मॅटरला कृतीदेवमध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला DVTT ध्रुव या फॉन्ट्समध्ये टाईप केलेलं मॅटर कृतीदेवमध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. यासाठी आपण एक MS वर्ड फाईल ओपन करूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मॅटर घेतलेला आहे मी DVTT ध्रुव या फॉन्ट्स मधील. बघा, आपल्याला झूम करून दाखवतो मी. बघा, फॉन्ट्स बॉक्स मध्ये DVTT ध्रुव या फॉन्ट्स मधील हे सगळं मॅटर आहे. तर आता बरेच ऑफिशियल कामकाज हे याच्या अगोदर DVTT ध्रुव या फॉन्ट्स मध्ये चालत होतं. आता मात्र ISM V6 आल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. परंतु आता आपल्याकडे जर DVTT ध्रुव यामधील टाईप केलेलं मॅटर असेल आणि आता त्याला आपल्याला कृतीदेव मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर मित्रांनो, ISM मध्ये डायरेक्ट DVTT ध्रुव टू कृतीदेव यामध्ये कन्वर्ट होत नाही. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पुढे ज्या काही सांगितलेल्या स्टेप आहे तर त्या स्टेप्स लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला सहजपणे ते कन्वर्ट करता येईल. तर आता हे जे मॅटर आहे मित्रांनो DVTT ध्रुव मधील, तर याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण ॲडिन्सला क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी हे जे ISMचं जे कन्व्हर्टरचं जे ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी हे जे कन्वर्टचं ऑप्शन आहे याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी ड्रॅग करायचं आपल्याला आणि या ठिकाणी हे जे युनिकोड आहे बघा, कन्वर्ट कशामध्ये करायचं तर युनिकोड मध्ये, तर याला सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर हे जे कन्वर्टचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आता याच फाईलमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहे, म्हणून या ठिकाणी नो म्हणा. आणि बघा मित्रांनो, काही सेकंदामध्ये मॅटर कन्वर्ट झालेला आहे आणि तशा प्रकारचा मेसेज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आता याला ओके करूया आपण आणि या बॉक्सला क्लोज करूया. आता अगोदर हे मॅटर DVTT ध्रुव मध्ये होतं आणि आता बघा या ठिकाणी हे जे मॅटर कन्वर्ट झालेलं आहे DVOT सुरेख, म्हणजे हा ISM V6 चा युनिकोड फॉन्ट्स आहे. तर यामध्ये मॅटर कन्वर्ट झालेलं आहे, म्हणजे आपण DVTT ध्रुव मधील मॅटर युनिकोड मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि आता मित्रांनो, युनिकोडचं मॅटर जे आहे तर ते कृतीदेव मध्ये सहजपणे आपल्याला कन्वर्ट करता येईल. आता मित्रांनो, काय करायचं आपल्याला, या मॅटरला कंट्रोल A च्या सहाय्याने सिलेक्ट करूया. त्यानंतर याला कॉपी करून घेऊया आपण. कॉपी केल्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे युनिकोड टू कृतीदेव. बघा, या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे आणि आता इंटरचं बटन आपण प्रेस करूया. आणि बघा, या ठिकाणी मित्रांनो अनेक कन्व्हर्टर असलेल्या वेबसाईट आहेत. आपल्याला खाली यायचं आहे आणि हे जे टायपिंग बाबा नावाची जी काही वेबसाईटची लिंक आहे यामध्ये युनिकोड टू कृतीदेव कन्व्हर्टर हे जे ऑप्शन आहे तर या लिंकला आपल्याला डबल क्लिक करून ओपन करायचंय. बघा, अशा प्रकारचा इंटरफेस असेल या वेबसाईटचा आणि या ठिकाणी हे जे दोन बॉक्स आहे देण्यात आलेले, एक युनिकोड आणि एक कृतीदेव. तर हा युनिकोडचा जो बॉक्स आहे ते यामध्ये आपल्याला या ठिकाणी ते मॅटर आपण कॉपी केलेलं होतं ते या ठिकाणी पेस्ट करूया आपण. आता हे मॅटर आपण युनिकोड या ठिकाणी पेस्ट केलेलं आहे आणि खाली एक कन्वर्टचा ऑप्शन आहे ते याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे मॅटर कृतीदेव मध्ये असं दिसून येईल. बघा या ठिकाणी. आता या मॅटरला आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर आपल्याला MS वर्ड फाईल ओपन करायची आहे. त्यानंतर इकडे आता नवीन पेज घेऊया आपण आणि या ठिकाणी हे मॅटर पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो हे मॅटर अशा प्रकारचं दिसेल आपल्याला या ठिकाणी. तर या मॅटरला आपण सिलेक्ट करून घेऊया.
सिलेक्ट केलेला आहे आपण आणि आता आपल्याला कृतीदेव मधील कोणता फॉन्ट्स याच्यावर अप्लाय करायचा आहे तर त्यानुसार आपण कृतीदेवचा फॉन्ट्स या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आता या ठिकाणी आपण कृतीदेव 055 हा फॉन्ट्स अप्लाय करूया आणि बघा या ठिकाणी आता आपल्याला हे मॅटर दिसून येत आहे. हे मॅटर कृतीदेव मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो DVTT ध्रुव मधील मॅटर आपल्याला सहजपणे कृतीदेव मध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.